कुलूप. पण आम्ही आलो आहे आपल्या इंडियन जुगाड वरतून इकडं. कुलूप लावेल कुलूप लावेल. आता पाणी पाहू. हे रहा पाणी मार. बाबाच चाललंय काय आलं थोड चला. पाणी दिसलं. जिडं जावा तिथं गवतच उपता तुम्ही. ते आपल्याला ते खरं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तुम्ही पहिली क्लिप बघितल्यासारखं मी त्या मळ्यात गेलो होतो. मोटर चालू करा त्या माणसांनी ना गेट लावलेलं होतं. मग आम्ही दुसऱ्यांच्या वावरातून गेलतो आणि इकडे स्प्रे चालू करायचं म्हणून इकडे आलो आता. कारण की इकडे थोडं ते ब्लोअर आहे ना आपल्या रोडने ना थोडं रिकामं होऊन जातं. मग आता इकडे पप्पा पावडर मारताय आणि आज अँगल लावायचे. मग ते माणसं येणार आहे आणि आता अँगल काढून ठेवायचे ट्रॉली मध्ये. आता मी जातो बाबा मी घरी आणि अँगल अजून नेट आणि दोऱ्या आणि अजून काय लागेल ते. आता गौरीला चेंज केलंय इकडं. म्हणजे तिकडं होती मी इकडे आणलं पाठीमाग आणि छोटी हाय इकडं बघ ती माझ्याकडं. तिकडं आणि इकडं चाललंय तिचं. आणि अजून एक आणि आपल्याकडे ट्रॅक्टर कमी पडून राहिला तर मग मी ना मोठ्या चुलत्यांचा ट्रॅक्टर घेतोय. कारण की ते अँगल आणि ते आणि तिकडे पावडर पण मारायचं काम चालू आहे ना. तिकडे लागायला अजून अर्धा तास लागल. मग आता त्यांचं तो परत होईल पण तुम्ही इकडं भरून ठेवील माहिती का. आता इकडे विचारून पाहतो मी. कारण की एक भरले आणि एकाला हात नाही लावायचा आणि एक आहे. आता बघू इथे कोणाला विचारायला लागेल. हे अँगल आहे ते काय 16 का 17 आहे. एक इंड ठेवलाय आणि बाकीचे ते तिडून घ्यायचे आणि तिकडे तार बिरी सगळे आणि ट्रॉलीतलं सगळं भांड्या उचकून खाली ठेवले आहे. आता फक्त वेळ राहिली. आता ट्रॅक्टरचं काही विचारलं नाही म्हटलं जाऊन एवढ्यासाठी का आलं. कारण की अँगल उचलायला लागते तारी घ्यावं लागेल त्यासाठी. मग आता बाबाच लागतील. मग आता तोपर्यंत बाबा येते तोपर्यंत मी जेवण करतो. म्हणजे तिथे एकदा सुरू झालं का झालं मग घरी यायचा चान्स नाही राहणार मला. म्हणजे 30 अँगल लागणार आहे. आता अजून अँगल आपल्याला करून आणायला लागतील. आता इकडं अर्ध एक साईड झालंय. परत वर तुला मळ्यातून आपल्या घेऊन यायला लागणार. तारी पसरवायचं काम सुरू. स्वतः इकडं पसरायचं काम चाललं त्यांचं. तोपर्यंत मला इकडे 2 फळं दिसते 150च्या आसपास आहे. परत 100 125च्या आसपास 150च्या आसपास आहे. चांगली आहे. आता इकडं अजून काय काय लागेल त्यांनाच माहिती आहे. इकडं आता इकडं एखादं थंबनेल घ्यायला लागला अजून थंबनेल घ्यायचंय. फक्त एवढंच की इकडे ते फळ जास्त आहे. इकडे 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 बऱ्यापैकी खायच. आम्ही चाललो आहे जंगल आणायला. जंगल आहे करण्यात कुलूप. पण आम्ही आलो आहे आपल्या इंडियन जुगाड वरतून इकडं. बाबाला आता येता येणार नाही. मग मी आता चावी घेऊन येतो मग यांच्याकडं बघतो. कॅमेरा बघू राहिला माझ्याकडं हा काय करू राहिला. हा ब्लॉक काढू राहिला काय करू राहिला. ट्रॅक्टर व्यवस्थित ऐकायला नसेल आलं तर मी सांगतो. इकडे मी ना अँगल घ्यायला आलो. अँगल कमी पडले मग आता इकडं अँगल घ्यायला आलो. ह्या मळ्यामध्ये इकडेच ठेवली कुठेतरी. मग आता ते घेऊन जाऊ पटकेन. लगातार 4 घंटों से इस बड़े जंगल में घूम रहे. मैं और बाबाजी है. बाबाजी का टिल्लू. बाबा 2 सापडले. इडे होती ते एवढ्या अडचणीमध्ये यायचं. इकडे मोकळे आहे पण मग इकडे अडचणीत 2 सापडले. इकडे परत आज सापडायला आलोय. हे कुठे ठेवले कुठे ठेवी ते असे काही पण. चला मी इकडे पाहतो. मन चाहे जिधर रख दिया है ना. बाबा भी वही कह रहा था कहाँ भी रख देते वो. अरे तारीख कुठं कुठून ठेवले.
या बा आता इकडे गेटला इकडे एक सापडला. म्हणजे जागी जागी ठेवले 4 अँगल. कडाले अँगल उभे केले आता. केले बाकीचे. बाबाची टोपी मध्ये जेव राहिली. हा ना. आता नेट फायनल लुक बघू आता. हिची लावून पण झाली आहे. हिचा पण फायनल लुक तुम्हाला थोड्या वेळात दिसेल. हवा तर भेटली ना. हे इकडून आहे. त्याने शिलाई केली पण आहे त्याच्यावाली. शिलाई केली. शिवून घेऊ राहिले का पहिले. कुठं आहे ते तिकडे आंब्या. स्वतः माझ्या मागे आहे खूप जास्त गणगण. मी आता घेतलेले आहे आपल्याकडे 2 कॅमेरे, पाण्याची बॉटल आहे, सोलर आहे, 2 सोलर आहे, 1 2 त्याच्यामध्ये 2 कॅमेरे. हा आहे मामाचा का कोणाचं माहित नाही आता, तिकडे जाऊन समजेल. आणि इडला काढला. आता बाबाला फोन करतो, लगेच निघतो. स्वतः इकडे फिट करायचं आहे. एक चालू नाही, बाकी एक चालू आहे आपलावाला. मामाचा जो आणला तो बंद आहे. मग आता इकडे पप्पा गेले तिकडे घेऊन. मी आता तारीचं बंडल आणि पकड घेऊन चाललोय. पकड जे आहे मी चिल्लर. आणि इकडे नेट लावायचं पण फायनल काम सुरू झालेलं आहे. आज बाबाचं लाकडं न्यायचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बाबा आज लाकडं घेऊन राहिले. त्या दिवसाच बाबाचा नेऊ तिकडे नेऊ, टेन्शन ना घेऊ, आपण लय हायवे ड्रायव्हर आहे. तिकडून मग आता इकडं, कारण की नेट बरोबर होत होतं. पण आता इकडे कसं आहे 2 गाल्या वाढल्या ना, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम राहिला. नाही तर मग मागच्या वर्षी असं होतं. या वर्षी बाबा आपल्याला झाडाखाली सावली राहील. वारण्याच्या नशी तिडलं फायनल केलंय. फक्त आता हे राहिलं होतं काय, गेट आहे ना एंट्रीचा, तो राहिला होता. पण मग एंट्रीचा गेटसाठी नेट कमी पडलं. मग नाना काय मळ्यात आले नाही. नाना आता उद्या येणार आहे, मग उद्याच करू. सध्या अजून डाळिंब आहे छोटंच त्याची, एवढं काही नाही. आणि आज आपण गौरीची जागा चेंज केली. गौरीच्या बहिणीची एक इकडे घेतली, एक इडं आपली कायमची. इडं कुठं ठोकला तिच्यासाठी खुर्ची बांधली. आता पळून दाखव, पळून दाखव. छोटे छोटे आमची छोटी म्हणजे एंट्रीचा गेट राहिला होता. मग ते झालेलं आहे. म्हणजे आता ते उद्या परवा होऊन जाईल. कारण की नेट आहे ना आमच्याकडं अवेलेबल नव्हतं जास्त. कारण की 2 गल्ल्या वाढल्या, त्याच्यामुळं ते थोडं नापूर आलं. बघू आता उद्या नानाकडं हाय नेट. आणि आता बॅटरीचं जुगाड चालू इकडं. आणि अजून एक काय, हां, ही आपली गौरीचं सारखं थोडं प्रॉब्लेम येतोय. म्हणजे गागती ती सारखी. एवढं काही नाही, पण मग छोटं पिल्लू आहे ना ते गागणारच. माझा ती काय करणार. बघू. आणि मी डायरेक्ट आत्ताच ब्लॉग सुरू केला, कारण ब्लॉग एडिट केला. कारण की झोपच एवढी लागू राहिली, काय करणार. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.